नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। पुणे आउटर रिंग रोडचा हा आपला 11वा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, 10व्या व्हिडिओमध्ये आपण मोईगाव ते निगोजे गाव असा एक रोड आहे। तर त्या रोडच्या पलीकडे चिंबळी गावापर्यंत जे काही रिंग रोडचं काम सुरू आहे पुणे आउटर रिंग रोडचं, तर त्या रिंग रोडचं आपण रिपोर्टिंग केलेलं आहे। आणि ह्या 11व्या व्हिडिओमध्ये आपण मोईगाव ते निगोजे गावाच्या जो नदीच्या साईडचा एरिया आहे आणि पुढं देहू गाव, तर या मधल्या पॅचमध्ये जे काही पुणे आउटर रिंग रोडचं काम सुरू आहे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये 11व्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो पाहूयात। या ठिकाणी पाठीमागं दगडाची खाण आहे, त्या ठिकाणी पाणी साठले कारण बऱ्याच दिवसापूर्वीची खाण आहे ती। तर या खाणीमधूनच पलीकडच्या साईडला रोडचं बऱ्यापैकी काम सुरू आहे। जे रोडच्या साईडला आपण सुरुवात केलेली व्हिडिओ तुम्हाला ती दाखवतोच मी। तर त्या ठिकाणाहून इकडून मधून असाच देहूच्या उजव्या साईडने रिंग रोड असा जाणार आहे आणि ह्या मधल्या पॅचमधून जाणार आहे। या ठिकाणी खूप जास्त काही काम सुरू नाही आहे, पण मधल्या पॅचमध्ये काम सुरू आहे। खाणीच्या पलीकडच्या साईडला पण बऱ्यापैकी काम सुरू आहे। पाठीमागं पण अंडरपासचं काम सुरू आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो। चला मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगितलं होतं 10व्या व्हिडिओमध्ये, तो हा मोई निगोजे हा रोड आहे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या साईडचं मी सगळं रिपोर्टिंग दिलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पुढच्या साईडला देहू गाव आहे। तर या साईडला तुम्ही पाहू शकता खालनं ट्रक भरून येतात मटेरियल। या ठिकाणी पण जोरदार काम सुरू आहे। देहूपर्यंत हे काम सुरू असेल, पुढचं माहिती नाही मला, जाऊन आपण चेक करूयात। या ठिकाणी पण खोदायचं काम सुरू आहे। या ठिकाणी मित्रांनो पहिली घर असेल कोणाच तरी, टाके हे सगळं फोडायचं काम सुरू आहे, खोदायचं। पुढच्या साईडला बघू आपण जाऊन। या ठिकाणी आता सुरू झालेलं दिसतंय काम। या ठिकाणी समोर खोदलेलं आहे, समोर मशीन लागली, डंपर पण लागलेलं आहे। हे लेवल करायचं काम चालू आहे, जोरात सुरू आहे काम। या ठिकाणी शेड पण एक, हे पण काढलं जाईल नंतर। या ठिकाणी मित्रांनो भरपूर मटेरियल खोदून ठेवलेलं आहे, हे सगळे शिफ्ट करणार आहेत। मित्रांनो, हा पुणे आउटर रिंग रोडचा 11वा व्हिडिओ आहे। मित्रांनो, त्या रोडवरतून मी आतमध्ये आलोय, मोई निगोज रोड देहू साईडला। या साईडला काम चालू दिसतंय तुम्हाला। आणि मित्रांनो, या समोरच्या साईडला खाणी दिसत आहेत, दगडांच्या खाणी जुन्या। तर आता या ठिकाणाहून हे जे मार्किंग दिसतंय तर हा रिंग रोडचंच मार्किंग आहे, म्हणजे याच्या पलीकडून असेल थोडा। या मधल्या पट्ट्यातून असाच रिंग रोड जाणार आहे समोर। तर पलीकडच्या साईडला देहू गाव आहे इकडं वरती। तर देहू गावाच्या साईडला जाऊन मी चेक करतो रिंग रोडचं काम नक्की कुठपर्यंत आलंय काय। ह्या ठिकाणी तर सगळं दिसतंय याच्यामध्ये, पलीकडे काय दिसत नाही आहे। हे मधलं त्यांना तयार केल्यानंतर पलीकडचं मग सुरू करतील। मित्रांनो, आता मी निगोजे गावात आहे। हे पाठीमागं तुम्हाला कार दिसतात ना, हे महिंद्रा कंपनीचं पार्किंग आहे, साधारण 30 एकरामध्ये। तर ते सगळ्या कार लागलेले आहेत आणि त्याच एरियामधून हा रिंग रोड चाललेला आहे आपला, पुणे आउटर रिंग रोड। या ठिकाणी पाण्यासाठी नाला म्हणता येईल सिमेंटचा। हे पार्किंगच आहे सगळं, पार्किंगच्या मधूनच जाणार आहे असं निगोजे गावातून। या ठिकाणी समोरच्या साईडला रस्त्याचा अंडरपास दिसतोय, तो समोर जाऊन पाहतो मी। रोडवरतूनच मला दिसलं हे काम चालू, त्यामुळे मी आतमध्ये आलोय। मित्रांनो, आता पलीकडच्या साईडला होतो मी, आता ह्या साईडला आलोय। समोरच्या साईडला काम चालू आहे, तिकडे जाऊ आपण। हे सगळं महिंद्राचं पार्किंग आहे, महिंद्राच्या कारचं। ज्या नवीन कंपनीतून गाड्या बनतात, कंपनीत नवीन गाड्या बनतात तर त्या इकडे लावतात आणि इथून बाहेरच्या साईडला ट्रान्सपोर्ट होतात।
तर हा तुम्ही पाहू शकता अंडरपास, खूप मोठा अंडरपास दिसतोय. सगळ्या मशिनरी या ठिकाणी लागलेल्या आहेत. मित्रांनो, हा अंडरपास आहे. खूप मोठा अंडरपास आहे, म्हणजे 2 मोठे ट्रक एका बरोबर याच्यामधून जाऊन येऊ शकतात. थोडा मोठा अंडरपास आहे. सगळं रिंग रोडचंच काम सुरू आहे या ठिकाणी. समोरच्या साईडला मित्रांनो तारा बांधलेले आहेत. तर या ठिकाणी ओघळ आहे. त्या ओघळीतून पाणी जाण्यासाठी अंडरपास केलेला आहे. पाण्यासाठी नाला मोठा, कारण या ठिकाणी मोठी ओघळ आहे, किंवा ओढा पण म्हणता येईल तुम्हाला. या ठिकाणी स्टील कटिंगचं आणि मोल्डिंगचं काम चालू आहे. हे सगळं रिंग रोडसाठीच आहे. मित्रांनो, पाठीमागच्या साईडला मी जो व्हिडिओ सुरू केला, हा 11वा व्हिडिओ, तो त्या ठिकाणाहून सुरू केलेला आहे. जिकडे जो धूर दिसतोय का, त्या ठिकाणावर. त्याच्या मधल्या साईडला जायला जागा नव्हती, त्यामुळे मी डायरेक्ट पुढच्या साईडला लावलं. आता जो नाला आहे त्यासाठी बनवलेला आहे. मित्रांनो, तो मगाशी आता दाखवलं ना तुम्हाला अंडरपास रोडचा, तो ब्रिज बनतोय. या ठिकाणी ओढ्यासाठी किंवा नाल्यासाठी एक अंडरपास होतोय. हा खूप मोठा पाण्यासाठी आहे पास. या ठिकाणी पण थोडंफार काम चालू आहे. मित्रांनो, इकडे फक्त रस्ता बनवलाय. हे सगळं पडीकच रान दिसतंय, फक्त रस्ता बनवलाय, बाकी काय काम नाही आहे. मित्रांनो, आता मी त्या ठिकाणी होतो जे तुम्हाला अंडरपास दिसतोय, तर तिथून मी ह्या मधल्या रोडने इकडं आलोय. आणि हे पाठीमागं तुम्हाला दिसते इथं खाण आहे, जी मगाशी व्हिडिओ सुरुवातीला दाखवली तुम्हाला, जी दगडाची खाण होती जिथं पाणी साठलेलं होतं. आणि पाठीमागच्या साईडला जो टावर दिसतोय का, त्याच्या अलीकडे धूर दिसतोय. हां, याचे धूर दिसतोय. या ठिकाणी पलीकडून मी व्हिडिओ सुरुवात केला होता रिपोर्ट करण्यासाठी. तर इकडनं असा फिरून, बाहेरच्या साईडने फिरून मी इकडं आलो, आणि इकडनं परत या ठिकाणी आलो आहे. अच्छा, मधल्या पॅचमध्ये रस्ता नसल्यामुळं बाहेरून आलो आहे मी. तर इकडून असाच रिंग रोड येणार आहे, पुणे आउटर रिंग रोड. आणि या ठिकाणाहून असाच या ठिकाणी पलीकडच्या साईडला इंद्रायणी नदी आहे, पुढच्या साईडला देहू गाव आहे, इकडं देहू गाव आहे. आणि हा असाच नदीच्या साईडने महिंद्राचे जे पार्किंग आहे, तर पार्किंगच्या मधल्या एरियातून असाच रिंग रोड समोर जाणार आहे. पलीकडच्या साईडला डोंगर जो दिसतोय, या ठिकाणीच भंडारा डोंगर पण आहे, इकडं देहू गाव आहे. असा सरळ रिंग रोड जाणार आहे. आणि त्याचंच हे तुम्ही आत्ता पाहिलं होतं, हे काम सुरू आहे आत्ता. त्या टेकडीवरती उभा आहे मी, तुम्हाला लोकेशन पण दाखवतो मॅपवरतून. तर आता आपण पलीकडच्या साईडला जाऊन पाहू. इथं मधल्या पॅचमध्ये तर काम चालू आहे, बऱ्यापैकी काम चालू आहे. तर पलीकडच्या साईडला देहूच्या उजव्या साईडला म्हणता येईल, तर त्या साईडला काय काम किती चालू आहे ते जाऊन आपण पाहूयात. आत्ता हे आपण निघूचे गावामध्ये आहे, जे चाकण MIDCचाच भाग आहे निघूचे गाव. मित्रांनो, आत्ता मी उभा आहे तळवडे चाकण रोडवरती. हा इंद्रायणी नदीवरचा ब्रिज आहे, तळवडे चाकण रोडचा. मित्रांनो, अगोदरचं जे मी तुम्हाला रिपोर्टिंग दाखवलं महिंद्राच्या पार्किंगमधलं, ते पाठीमागच्या साईडला पकडे पार्किंग आहे नदीच्या या बाजूला. समोर तुम्हाला एक ते मशीन दिसते लावलेलं, तर त्या या ठिकाणाहून पण रिंग रोडचं काम सुरू आहे पुढं. हे तुम्हाला दिसतं का मशीनच्या पुढच्या साईडला, हे रिंग रोडचं काम सुरू आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी नदीच्या या बाजूने सुद्धा, नदीच्या या साईडने पण रिंग रोड जाणार आहे. इकडनं समोरच्या साईडला काम सुरू आहे, तिकडे जाऊन बघतो मी जाता येते का. मित्रांनो, आत्ता मी आलो आहे सुभाषवाडी निघूची गावामध्ये. पलीकडच्या साईडला इंद्रायणी नदी आहे, त्या नदीच्या शेजारून
हा पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे. या ठिकाणी ब्रिजवरतून जाणार आहे. या ठिकाणी प्लेअरचं काम चालू आहे. समोर 2 प्लेयरचं पाहू शकता तुम्ही. इकडं 2, इथं 1. पलीकडं पण एक प्लेअरचं पाया भरायचं काम चालू आहे. तर या ठिकाणी एलिव्हेटेड ब्रिजच असणार आहे. समोर पण 2 प्लेयर. या ठिकाणी स्टील बांधलेलं आहे. समोरची जी बिल्डिंग येते याच्यामध्येच आहे, तर ती रिकामी करून तोडायचं काम सुरू आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दरवाजे खिडक्या हे सगळं काढलेलं आहे. पूर्ण बिल्डिंग रिकामी केलेली, तोडायचं काम सुरू आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रोग्रेस कामाची पुणे आउटर रिंग रोड. मित्रांनो समोर पण 2 प्लेयर आहेत, तिकडे 2. या ठिकाणी पण खड्डा खणलेला आहे. इथं पण प्लेयर येणार असेल. हे बिल्डिंग तुम्हाला आता दाखवली होती मगाशी मी, मोकळी केली पूर्ण. इकडे समोर पण काम सुरू आहे, तिकडे जाऊन बघू आपण. मित्रांनो या ठिकाणी सुद्धा खड्डा खणलेला आहे मोठा. नदी शेजारी असल्यामुळे या ठिकाणी पाणी आलं असेल. हे पाणी काढून मग या ठिकाणी पाया भरून प्लेयर बनवले जातील. कॉलम किंवा प्लेयर म्हणता येईल. समोरच्या साईडला पण दिसतंय काम. मित्रांनो या ढिगारच्या पाठीमागं पण काम चालू आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही माळरान फोडून या असाच रिंग रोड जाणार आहे. हे सगळं फोडायचं काम चालू आहे. समोरचं घर होतं ते पण पाडलेलं आहे. सूर्य मावळाला आला आहे मित्रांनो. आणि हे तुम्ही पाहू शकता इंद्रायणी नदी. नदीच्या शेजारीच हा रिंग रोडचं काम सुरू आहे. हे सुभाषवाडी निगोचे गावचे. त्या सुभाषवाडीमधून पलीकडच्या साईडने मी आलोय वरती. या ठिकाणी पुढच्या साईडला पण काम सुरू दिसतंय. पण सगळं माळरान खोदून सगळा मुरुम काढायचं काम सुरू आहे. समोर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पण काम चालू आहे ब्रिजचं. 5-6 प्लेयरचं काम सुरू आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी खोदलेलं आहे. हे पण दगड मुरुम हे सगळं शिफ्ट करतील नंतर. मित्रांनो ह्याच्यावरून लक्षात येतं की या ठिकाणी खूप जोरदार काम सुरू आहे. मित्रांनो या ठिकाणी नदी इकडं जवळ आहे. तर ही एक ओढा आहे नदीचा किंवा ओघळ म्हणता येईल. इकडं माळ उंचावर आहे. तर या ठिकाणी प्लेयर टाकून रोड रस्त्याची उंची वरती घेतली जाईल. मित्रांनो ह्या पाठीमागच्या रोडने मी आलो आहे. या ठिकाणी मशीन लागले आहेत, फॉकलँड डंपर. आणि या ठिकाणी डोंगर फोडायचं काम सुरू आहे. हे फोडून सपाट केलं जाईल. या ठिकाणी समोर सगळं काम सुरू आहे. मित्रांनो हे काम पाहू शकता तुम्ही. प्लेयरचं काम चालू आहे उजव्या साईडच्या. या ठिकाणी प्लेयर पण बनवलेले आहेत. मित्रांनो हे मशीन आहे, हे खडीचं मशीन असेल. या ठिकाणी खूप मोठा ढिगारा बनवला आहे खडीचा. हे प्लेयर पाहू शकता तुम्ही. तुम्हाला हे लोकेशन एक्झॅक्ट दाखवतो मी नक्की कुठं आहे. कारण ही इंद्रायणी नदी आहे साईडला. नदीच्या शेजारीच या ठिकाणी रिंग रोडचं काम सुरू आहे. या ठिकाणी सगळं प्लेयरचं काम सुरू आहे. पाठीमागून आलो आहे मित्रांनो पुढच्या साईडला. ही खडी भरपूर लावलेली ढीग आणि या ठिकाणी मशिनरी आहेत. या ठिकाणी पाण्यासाठी अंडरपास केलेला आहे. या ठिकाणी मशीन लावलेली मित्रांनो. इथलं डायरेक्ट खडी फोडून त्या मशीनमधून डायरेक्ट बारीक क्रश होते पुढं, म्हणजे बारीक खडी तयार होते समोर. हे बघा मित्रांनो. आता मशीन बंद आहे कारण उशीर झाला, संध्याकाळचे
6 वाजलेत आता. ते पुढच्या साईडला पण काम सुरू आहे. या ठिकाणी भरावा घातलेला आहे, समोर खोदलेलं आहे. पण मित्रांनो, लेअरसाठी फाउंडेशन बनवायचं काम झालंय. समोर मंदिर आहे गावचं. मित्रांनो, पाठीमागच्या रोडने मी आलो इकडं. तर या ठिकाणी सपाटीकरण झालेलं आहे. या ठिकाणी जास्त काही काम नाही आहे. हे नदीचंच पात्र आहे, म्हणजे नदीच्या पात्राची बाहेरची बाजू आहे, त्यामुळं कमी उंचीमध्ये आहे. पाठीमागे साईडला थोडं उंच होतं. इथे एक नाला पण आहे. तर या ठिकाणी पुढं काही काम दिसत नाही आहे मला. तर इथून पाठीमागच काम दिसत आहे. इथं फक्त थोडी झाडी काढून सपाटीकरण केलेलं आहे. मित्रांनो, आत्ता मी उभा आहे खाळुंबरे गावाच्या एरियामध्ये. पलीकडच्या साईडला देहू गाव आहे. देहूच्या या साईडला खाळुंबरे गाव आहे, खाळुंबरे. तर या ठिकाणी पाठीमागून मी आलेलो आहे आत्ता इकडनं. तर इथपर्यंत तर पाठीमागापर्यंत काम सुरू होतं. इथून पुढं फक्त रस्ता बनवलेला आहे आणि इकडं काही काम सुरू नाही आहे. तर पुढं अंधार पण पडला, त्यामुळे इकडून इकडं जाणार नाही मी. तर आजचा जो 11वा व्हिडिओ आहे आपला, तर तो आत्ता व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. पलीकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता इंद्रायणी नदी आहे. खाळुंबरे गावाच्या ग्रामपंचायतच्या एरियामध्ये मी आहे. तर या ठिकाणी सपाटीकरण झालेलं आहे. सपाटीकरण म्हणजे सपाटच जमीन आहे पहिलीच, पण या ठिकाणी झाडं बिडं जे होते ते तोडून थोडंसं साफसफाई केलेली आहे. काही दिवसातच काम सुरू होईल या ठिकाणी. या ठिकाणी झाडं तोडून काही लोक ते घेऊन पण चालले टेम्पोमध्ये टाकून. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ 11वा आपण इथं थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ आपण प्रयत्न करू की देहू गाव आहे, देहू गावाच्या समोरच्या साईडला मित्रांनो तुम्हाला डोंगर दिसतोय का? हा डोंगर जो आहे तो भंडारा डोंगर आहे. वरती एक मंदिराचं काम सुरू आहे. तर त्याचा एक व्हिडिओ पहिला बनवला होता मी 1-2 वर्षापूर्वीचा, भंडारा डोंगराचा. तर तो यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकता. मला शक्य झालं तर मी लिंक कमेंटमध्ये टाकेल. तर हा मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात. पुढच्या 12व्या व्हिडिओमध्ये देहू गावच्या शेजारचा पुढच्या, कारण आज आपण देहू गावापर्यंत पोहोचलोच नाही, त्याच्या अगोदरच आपला अंधार झालेला आहे आणि व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आहे. तर पुढचा व्हिडिओ देहू गावच्या शेजारनं आपण सुरू करू. धन्यवाद. चला, बाय.